शांत राहायचं तुम्ही. तुम्हाला बोललोय का मी? तुम्हाला बोललोय का? तुम्हाला बोललोय का? त्या उमेदवार आहेत. मला भांडताय तुम्हाला भांडतच नाही, तुम्ही बोलूच नका मध्यस्थी. मी कशाला काय बोलते? आमचा हात ऑब्जेक्शन आहे, आमचा हात ऑब्जेक्शन आहे. ठीक आहे ना, तुम्ही बोलून घ्या ना. That's it. तुम्ही चिठ्ठ्यात आज अक्षरशः पेनाने खुणा करून बदनाम करण्याचं आव्हान बीजेपी कडून केलं जात आहे आणि आम्ही जाहीर निषेध करत आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचा, लोकांचा जो मताचा अधिकार आहे तो कुठेतरी दाबण्याचा, हिसकावून घेण्याचा प्रयत्न बीजेपीच्या माध्यमातून केला जात आहे. कुठेतरी सरकार आम्हाला घाबरले, लोकांना घाबरले, जनतेला घाबरले असं आहे. लोकांना सतर्क राहावं आणि याच्या भूलथापांना कुठेही बळी न पडता लोकांनी चांगल्या प्रकारे मतदान करावं. मी असं आव्हान करते की कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता लोकशाहीचा लोकशाहीचा गळा दाबून अतिशय घाणेरडा विकृत प्रकार जो चालू केला आहे मत चोरीचा, याचा जाहीर निषेध करतो. काय घडलं इथं? सकाळी 9 वाजल्यापासून आमचे जे इथले लोक सांगत आहेत की इथं मशीनच्या जे बटणं आहेत त्याच्यावरती खुणा केलेल्या आहेत आणि बाहेरून बीजेपीचे लोक सांगत आहेत की खुणा केलेल्या बटणावरती जाऊन मतदान करा. त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे, पण इथं कुठलाही आम्हाला प्रशासनाकडून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही. मग आम्ही इथं येऊन बूथवरती आम्ही विचारपूस केली तरी आम्हाला अरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून. आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः चिठ्ठ्या आत देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटतंय. आणि कुठंतरी लोकांनी याचा विचार करावा. मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही. अक्षरशः काळ्या पेनाने एका मशीनवर काळ्या पेनाने 2 टिपके मारलेत आणि एका मशीनवर निळ्या शाईने 1 टिपका मारलाय. अगोदर इथं सांगितलं जाते की 1 क्रमांकच्या खोलीमध्ये 1 नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि 2 नंबरमध्ये 2 टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जातंय स्वतः. आणि जे इथले प्रमुख आहेत त्यांनी हे मान्य देखील केले की हे टिपके तिथं आहेत म्हणून. तरी देखील प्रशासनाकडून कुठलंच सहकार्य आम्हाला भेटत नाही. कुठेतरी हा लोकशाहीचा खून आहे. समोरचे जे सत्ताधारी आहेत ते प्रशासनाला हाताशी धरून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा कशासाठी केलेली? ते कमळ चिन्हावरती केलेलं आहे. त्यांनी सांगतायत की याच्यावरती जाऊन बटन दाबा. मग स्वतःची मतं हे करण्यासाठी केलेत, मत चोरीसाठी केले.